मिरज गणेश तलाव ते शनिवार पेठ सराफ कट्टा महाराणा प्रताप चौक मार्गावरील डांबरीकरणाची चौकशी होण्याबाबत निवेदन. सदरचा रस्ता महानगरपालिकेने दिलेल्या एस्टिमेट व टेंडरप्रमाणे न करता मनमानी कारभार कॉन्ट्रॅक्टर करीत आहे. तरी मिरजेतील गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट मार्गाचे डांबरीकरण करीत असताना सदरचा रस्ता जेसीपीने उकरून घेऊन त्यामध्ये खडीकरण करून त्यावर रोलर फिरवून त्यानंतर त्या रस्त्याचे डांबर टाकून बारीक खडी मारून त्यावर डांबर मिश्रित मीडियम साइज खडी टाकून त्यावर रोलर फिरवून त्यानंतर हॉट मिक्सर डांबर मिश्रित खडी बारीक टाकून रस्ता करण्याविषयी प्रशासनाकडून एस्टिमेट तयार करून रस्ता निर्माण करणारे इंजिनियर यांना देण्यात आले होते. मात्र वरील कोणतीही पूर्तता न करता सदर रस्ता आपल्या मर्जीनुसार करून यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. सदरच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टर कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये. सदरचे कॉन्ट्रॅक्टर यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा याविषयी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच यावर सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नजीर झारी, मिरज शहर अध्यक्ष सतीश चिखलगार, युनुस साबकस्वार, रफिक शेख, भाऊसाहेब कोळी यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने आज नगर अभियंता पांडव साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. पांडव साहेब या ठिकाणी कामानिमित्त बाहेर गेल्याने माननीय उपायुक्त मॅडम स्मृती पाटील यांना मिरज शहरातील अनेक रस्ते याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार याची चौकशी झाली पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्मृती पाटील मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे. गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक हा रस्ता नुकताच काम चालू त्या ठिकाणी आहे. त्या रस्त्याचं जर एस्टिमेट बघितलं आपण तर याच्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे उकरून त्याच्यामध्ये खडीकरण, त्यावर मातीचा मलमा, त्याच्यावर पाणी मारणे आणि रोलर फिरवणे, त्याच्यानंतर डांबर मिश्रित खडी आणि त्या डांबर मिश्रित खडीचं काम झाल्यानंतर त्याच्यावर हॉट मिक्स पद्धतीनं हा रस्ता करायचा होता. मात्र कंत्राटदाराने यामध्ये कोणतेही काम न करता डायरेक्ट डांबरीकरण खडी मिक्स डांबरी आणि त्याच्यावर हॉट मिक्स पद्धतीने हा रस्ता केलेला आहे. जवळजवळ 1,95,00,000 काम असताना या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. तर आमची अशी मागणी आहे की सदरच्या रस्त्याची उकरून त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने एस्टिमेट त्या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या पद्धतीने हा रस्ता करण्यात न आल्यामुळे मोठा गुन्हा या ठिकाणी या कंत्राटदाराने केलेला आहे. त्याचबरोबर यावर लक्ष न ठेवणारे सर्व महापालिका पदाधिकारी, त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. कारण हा रस्ता करत असताना यांचं कुठेही दुर्लक्ष झालं नव्हतं. त्यांनी अजिबात या रस्त्याकडे बघितलेलं नाही आणि अपरात्री अंधारामध्ये या ठिकाणी हा वाहतुकीचा रस्ता असल्यामुळे यांनी हा रस्ता पूर्ण करण्याकडे लक्ष दिलेलं होतं. त्यामुळं या जनतेच्या पैशाची जी चेष्टा चाललेली आहे आणि मिरजकरांची जी चेष्टा या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे मिरजकरांच्यावर अन्याय पूर्वीपासून होत आला आहे आणि आज सुद्धा सुरू आहे. त्यामुळे आमची मिरजकर नागरिकांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतोय की ह्या रस्त्याची चौकशी होऊन त्या कंत्राटदाराचं नाव काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि मिरजकरांना या ठिकाणी न्याय द्यावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. अन्यथा जर या रस्त्याची चौकशी आणि त्या कंत्राटदारावर कारवाई नाही झाली तर आम्ही उद्यापासूनच या ठिकाणी धरणे आंदोलन, आमरण उपोषण या पद्धतीच्या आंदोलनाचा अवलंब करू अशी सुद्धा सूचना आम्ही या ठिकाणी उपायुक्त मॅडमना दिलेल्या आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, त्याचबरोबर आमचे सांगली शहराध्यक्ष आमचे इरफानभाई केडिया, वाहिद केडिया, त्याचबरोबर आमचे युवाचे युनुसभाई चाबुकस्वार, तालुक्याचे आमचे सचिव सागर पाटवले, त्याबरोबर आमचे सहकारी शेख साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे संघटक आमचे रहीम कवटेकर, त्याचबरोबर आमचे विधानसभेचे अध्यक्ष भाऊ कोळी, त्याचबरोबर मिरज शहराध्यक्ष सतीश चिखलगार आदींनी आज या ठिकाणी प्रत्यक्ष स्मृती पाटील उपायुक्त मॅडम यांना भेटून ही मागणी केलेली आहे. आणि आमची सुद्धा अशी मागणी आहे की ज्या पद्धतीनं रस्त्याची चौकशी होणार आहे आणि या मिरज शहरात जे वाढत चाललेलं अतिक्रमण आहे ते सुद्धा तातडीने या ठिकाणी हलवण्यात यावं अशी मी या निवेदनाद्वारे विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. घोषणा द्या. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.